पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि आजच्या घडीला देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या आय-टी हबपैकी एक. गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहराच बदलून गेला आहे. मोठमोठ्या कंपन्या, जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक लाईफस्टाईल आणि वाढत्या संधीमुळे लाखो लोकांचं हे स्वप्नांचं शहर बनलं आहे. पुण्यात स्वतःचं घर असावं ही अनेकांची इच्छा असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? पुण्यात अशी कोणती ठिकाणं आहेत, जिथे साधं घर घेणंही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे? अशा भागांमध्ये घर विकत घेण्यासाठी करोडो रुपयांचं बजेट लागतं आणि तिथली लाईफस्टाईल सुद्धा तितकीच आलिशान असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील लेटेस्ट माहितीनुसार पुण्यातील टॉप 10 सर्वात पॉश, सर्वात महाग आणि सर्वात श्रीमंत परिसरांची सफर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नंबर 1चं ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की खरंच पुण्यातील सर्वात प्रीमियम लोकेशन आहे. नंबर 10वर आहे मगरपट्टा सिटी. अनेकांना वाटतं की मगरपट्टा म्हणजे फक्त आय-टी पार्क, पण मित्रांनो, प्रत्यक्षात हा भाग त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. इथले प्रीमियम विला, आलिशान बंगले आणि लक्झरी अपार्टमेंट्सचे भाव ऐकले तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. मगरपट्टा सिटीचं संपूर्ण नियोजन एका आधुनिक स्मार्ट सिटी प्रमाणे करण्यात आलं आहे. रुंद रस्ते, 24 तास सुरक्षा व्यवस्था, भरपूर हिरवळ, उत्कृष्ट मेंटेनन्स आणि जगभरातील आधुनिक सुविधा या भागाची खास ओळख बनली आहे. मोठमोठ्या आय-टी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करणारे अधिकारी, यशस्वी उद्योजक आणि उच्च उत्पन्न असलेले प्रोफेशनल्स यांची घरासाठी पहिली पसंत म्हणजे मगरपट्टा सिटी. इथली शिस्तबद्ध जीवनशैली आणि लक्झरीचा अनुभव या भागाला पुण्यातील सर्वात पॉश परिसरांमध्ये स्थान मिळवून देतो. नंबर 9वर आहे कोथरूड. कोथरूडचं नाव घेतलं की अनेकांना त्याचा इतिहास आठवतो. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित होणारं उपनगर म्हणून कोथरूडची गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज कोथरूड हे फक्त उपनगर राहिलेलं नाही, तर पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या भागांपैकी एक बनला आहे. विशेषतः आयडियल कॉलनी, डहाणूरकर कॉलनी आणि आसपासच्या प्रीमियम भागांमध्ये घरांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. पुण्यातील अनेक जुने उद्योगपती, नामांकित डॉक्टर, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित कुटुंब आजही कोथरूडमध्ये राहणं पसंत करतात. कोथरूडची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथे तुम्हाला जुन्या पुण्याची संस्कृती आणि आधुनिक जीवनशैली याचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. आलिशान सोसायट्या, प्रीमियम बंगले आणि शांत वातावरण यामुळे हा भाग आजही श्रीमंतीचं प्रतीक मानला जातो. नंबर 8वर आहे विमाननगर. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असल्यामुळे विमाननगरची ओळखच वेगळी आहे. हा भाग कायमच गजबजलेला असतो आणि इथे भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून आलेले अनेक लोक राहतात. विमाननगरमध्ये तुम्हाला मोठमोठे मॉल्स, 5 स्टार हॉटेल्स, हाय एंड सोसायट्या आणि आधुनिक कमर्शियल स्पेसेस पाहायला मिळतील. ज्यांना फास्ट, मॉडर्न आणि ग्लोबल लाईफस्टाईल आवडते त्यांच्यासाठी विमाननगर हे परफेक्ट ठिकाण मानलं जातं. इथले प्रसिद्ध कॅफे, प्रीमियम रेस्टॉरंट्स आणि नाईट लाईफ पुण्यातील सर्वात आकर्षक मानले जाते. त्यामुळे हा भाग दिवसेंदिवस अधिक महाग आणि प्रतिष्ठेचा बनला आहे. नंबर 7वर आहे औंध. औंध हा पुण्यातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित परिसरांपैकी एक आहे. या भागाचा क्लास आणि दर्जा वेगळ्या स्तरावर मानला जातो. अनेक वर्षापासून पुण्यातील सुशिक्षित, उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्गाची पहिली पसंती म्हणजे औंध. इथे अतिशय सुंदर, स्वच्छ, व्यवस्थित मेंटेन केलेल्या सोसायट्या पाहायला मिळतात. याशिवाय इंटरनॅशनल स्कूल्स, नामांकित ब्रँडची शोरूम्स, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि उत्कृष्ट सुविधा यामुळे हा भाग राहण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. इथलं शांत वातावरण, स्वच्छ रस्ते आणि हाय स्टँडर्ड जीवनशैली या सगळ्यांमुळे औंध आज पुण्यातील सर्वात पॉश भागांपैकी एक मानला जातो. नंबर 6वर आहे बाणेर. बाणेर म्हणजे पुण्याचा नवीन लक्झरी हब असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हिंजवडी आय-टी पार्कच्या अगदी जवळ असल्यामुळे मागील काही वर्षात बाणेरचा विकास प्रचंड वेगाने झाला आहे. काही वर्षापूर्वी साधा वाटणारा हा भाग आज पुण्यातील सर्वात प्रीमियम लोकेशन्सपैकी एक बनला आहे. मोठ्या आय-टी कंपन्यांमध्ये काम करणारे प्रोफेशनल, स्टार्टअप फाउंडर्स, उद्योजक आणि उच्च उत्पन्न असलेले लोक बाणेरमध्ये राहणं पसंत करतात. इथे तुम्हाला अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट्स, प्रीमियम कमर्शियल कॉम्प्लेक्स, आधुनिक ऑफिस स्पेसेस आणि अत्याधुनिक सुविधा पाहायला मिळतात. बाणेर हाय स्ट्रीटवरील कॅफे, रेस्टॉरंट्स आणि नाईट लाईफ पुण्यातील सर्वात हॅपनिंग ठिकाणांपैकी एक गणल्या जाते. त्यामुळेच बाणेरचा स्क्वेअर फूट रेट सातत्याने वाढत आहे. नंबर 5वर आहे मॉडेल कॉलनी आणि शिवाजीनगर परिसर. मित्रांनो, हा भाग म्हणजे पुण्याचं खरंखुरं हृदय आहे. इथे राहणं म्हणजे शहरातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणांपासून तुम्ही काही मिनिटाच्या अंतरावर असता. हा परिसर जुन्या पुण्यातील ऐतिहासिक वाडे, नव्याने उभ्या राहणाऱ्या आलिशान अपार्टमेंटसाठी प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, प्रशस्त रस्ते, भरपूर हिरवळ आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी यामुळे हा भाग कायमच डिमांडमध्ये असतो. याच कारणामुळे इथल्या घरांच्या किमती नेहमीच उच्च स्तरावर राहतात आणि इथे घर मिळणे हे स्वतःमध्येच मोठी गोष्ट मानले जाते. नंबर 4वर आहे कल्याणी नगर. पुण्याच्या पूर्व भागात वसलेलं कल्याणी नगर म्हणजे अर्बन लक्झरीचं जिवंत उदाहरण आहे.
IT पार्क्स आणि विमानतळाच्या जवळ असल्यामुळे अतिशय वेगाने विकसित झाला आहे. कल्याणीनगरमध्ये तुम्हाला एकाहून एक प्रीमियम पब्स, फाईन डायनिंग रेस्टॉरंट्स, लक्झरी कॅफे आणि हाय एंड सोसायट्या पाहायला मिळतील. इथल्या घरांच्या किमती ऐकून सामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल. ज्यांना आधुनिक, स्टायलिश आणि आलिशान जीवनशैली जगायची आहे, त्यांच्यासाठी कल्याणीनगर हे स्वप्नवत ठिकाण आहे. स्वच्छ रस्ते, आकर्षक इमारती आणि संपूर्ण परिसराचा पॉश माहोल हा भाग पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित लोकेशनपैकी एक मानला जातो. नंबर 3 वर आहे प्रभात रोड आणि एरंडवणे. हा भाग म्हणजे पुण्याच्या जुन्या श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. इथली श्रीमंती बाहेरून फारशी दिसत नाही, पण एकदा इथल्या मालमत्तांचा भाव आणि इथे राहणाऱ्या लोकांचा दर्जा पाहिला की या भागाची खरी किंमत लक्षात येते. प्रभात रोड आणि एरंडवण्यात आजही अनेक जुने, प्रशस्त आणि भव्य बंगले पाहायला मिळतात. आजूबाजूला असलेली दाट झाडी आणि शांत वातावरण या भागाचं सौंदर्य आणखी वाढवतं. पुण्यातील अनेक मोठे उद्योगपती, राजकारणी, डॉक्टर्स आणि जुनी प्रतिष्ठित कुटुंब आजही या भागात राहतात. प्रभात रोडवर स्वतःचा बंगला असणे हे अनेक श्रीमंत लोकांचं स्वप्न असतं. नंबर 2 वर आहे बोट क्लब रोड. बोट क्लब रोडला पुण्यातील ओल्ड मनी म्हणजेच पारंपरिक श्रीमंत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि रॉयल फील अनुभवायला मिळतो. मोठमोठ्या कंपाऊंड वॉल्स, प्रशस्त बंगले, अत्यंत प्रायव्हेट वातावरण आणि लक्झरी फ्लॅट्स ही या परिसराची ओळख आहे. इथे राहणाऱ्या अनेक कुटुंबांचा व्यवसाय, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा अनेक दशकांपासून कायम आहे. म्हणून बोट क्लब रोड आजही पुण्यातील सर्वात एलिट आणि एक्सक्लुझिव्ह पत्त्यांपैकी एक मानला जातो. आणि आता वेळ आहे नंबर 1 ची. पुण्यातील सर्वात महाग, सर्वात पॉश आणि सर्वात श्रीमंत परिसर म्हणजेच कोरेगाव पार्क. याला सगळे प्रेमाने केपी म्हणून ओळखतात. जर पुण्यात राहून तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय शहराचा अनुभव घ्यायचा असेल, तर कोरेगाव पार्क हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मोठमोठे सेलिब्रिटी, यशस्वी उद्योगपती, उच्च उत्पन्न असलेले व्यावसायिक आणि परदेशी नागरिक या भागातच राहणं पसंत करतात. इथले भव्य बंगले, लक्झरी अपार्टमेंट्स, जागतिक दर्जाचे कॅफे, प्रीमियम रेस्टॉरंट्स, रंगतदार नाईट लाईफ आणि दोन्ही बाजूंनी झाडांनी व्यापलेले सुंदर रस्ते या परिसराला वेगळीच ओळख निर्माण करून देतात. इथल्या मालमत्तांचे स्क्वेअर फूट रेट पुण्यातील सर्वाधिक दरांपैकी एक मानले जाते. म्हणूनच कोरेगाव पार्क हा पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित, सर्वात आलिशान, सर्वात श्रीमंत एरिया मानला जातो. तर मित्रांनो, ही होती 2026 मधील पुण्यातील टॉप 10 सर्वात श्रीमंत, सर्वात पॉश आणि सर्वात महागड्या परिसरांची यादी. यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता एरिया आवडला आणि भविष्यात संधी मिळाली तर तुम्हाला यापैकी कुठल्या भागात राहायला आवडेल? तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला एक लाईक जरूर करा. अशीच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.